वाळू खडी टाकतात, बर टाकतात, गाडी गेली कधी बरं तर पूर्ण धुराळ होतं. हे एक पत्र आयुक्त साहेबांना दिलेलं आहे, उपायुक्त साहेबांना. मुकुंदनगर उपनगर भागात पाठवावा, त्याची पडताळणी करावी आणि आम्हाला लवकरात लवकर त्याचं काम सुरू करून द्यावं. स्मार्ट अहमदनगर न्यूज. अहमदनगरमधील मुकुंदनगर भागातील रस्त्याची वाईट अवस्थेबाबत मुकुंदनगर मेन रोड यशवंत विद्यालय ते गरीब नवाज मस्जिद या रस्त्यांची दुर्दशा खराब झाल्यामुळे शाळेच्या मुलांना व सर्व नागरिकांना अशा रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावर खूप खड्डे आहे, त्यामुळे लोकांना मणक्याचे आजार होऊ लागले आणि सदर खड्ड्यामध्ये पाणी साचत आहे. नगर उतानमध्ये काम 2008 साली मंजूर झाले होते, त्या रस्त्याचे काम झाले 2013 मध्ये. या रस्त्याच्या कामं केलेल्या ठेकेदारांनी लक्ष दिले नाही. रस्त्याचे मुदत मधल्या काळात कोणी सदर काम पाहिले नाही व अजूनही मुदत संपल्यावर कोणी सदर कामे केली नाही. आता विधानसभा इलेक्शन आल्याने रस्त्यावर ब्लॅचिंगचे काम दिखावास केले, पण काही काम झालं नाही. रस्त्यावरील खड्डे आजपर्यंत तसेच आहे आणि उपरी कच खड्ड्यावर टाकण्यात आली. तसेच तीच कच धूळ बनून सामान्य लोकांच्या घरात व दुकानात पसरत आहे. श्वासाचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. लवकरात लवकर इंजिनियर पाठवून पडताळणी करावी ही नम्र विनंती. यावेळी रियाज कुरेशी, शेख परवेज, आसिफ सय्यद, अनीस बुरान शेख, तन्वीर खान, करीम शेख, महमूद पठाण, दिलावर सय्यद, जिशान सय्यद, रेहान खान, शहबाज सय्यद, नासिर सय्यद, सादिक कुरेशी, अतुफ शेख, कदीर शेख, नजीर शेख, सोहेल तांबोळी, मुजम्मिन शेख, इजाम शेख आदी उपस्थित होते. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यातर्फे रियाज अब्दुल रज्जाक कुरेशी शहर जिल्हा कार्याध्यक्ष यांच्याकडून अहमदनगर शहरातील उपनगर विभागामध्ये एक रस्ता आहे, जो समीरनगर यशवंत महाविद्यालयापासून चालू होतो गरीब नवाज मस्जिदपर्यंत. त्या रस्त्याची दुरावस्था अशी झालेली आहे, मागील 10 ते 15 वर्ष झालेली. तिकडं खड्डे, नावाला एक पॅचिंग होती, त्याचं फक्त एक अशी वाळू खडी टाकतात, बर टाकतात, गाडी गेली कधी बरं तर पूर्ण धुराळा होतो. लोकांच्या दुकानामध्ये, घरामध्ये, प्रत्येक ठिकाणी ते धूळ पसरत आहे. लोकांनी गाडी चालवताना त्यांचे कंबर मोडती, कोणाला कमरेचा त्रास होतो, कोणाला मणक्याचा त्रास होतो, खोकल्याचा त्रास होतो, लोकांना सर्दी होती. धूळमुळे ना सर्दी पण होती, हे कमीच लोकांना माहिती. तर आम्ही हे एक पत्र आयुक्त साहेबांना दिलेलं आहे, उपायुक्त साहेबांना, आमच्या कार्य विभागातर्फे, अल्पसंख्याक कार्य विभागातर्फे त्यांना आम्ही एक विनंती केलेली आहे की लवकरात लवकर तुमचे इंजिनियर मुकुंदनगर उपनगर भागात पाठवावा, त्याची पडताळणी करावी आणि आम्हाला लवकरात लवकर त्याचं काम सुरू करून द्यावं, अशी आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद.